नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आता अर्णव हा नम्रताच्या रूममध्ये येतो आणि तिला म्हणतो की नम्रता, मी आतमध्ये येऊ का? तेव्हा ती म्हणते की हां जीजू, या ना आतमध्ये या. काय झालं, काय काम होतं? तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की मला जरा एक गोष्ट तुला विचारायची होती. तेव्हा ती म्हणते की हां विचारा ना, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मला एक जरा गोष्ट सांग की मगाशी म्हणजेच जेव्हा आपली स्पर्धा चालू होती त्याच वेळेला तू मिस इंदोरला घेऊन चालली होतीस, तेव्हा मग नेमकं काय घडलं होतं ते जरा मला तू सांगशील का? म्हणजे तू मिस इंदोरला जेव्हा चक्कर आली होती तेव्हा तिला रेस्टरूममध्ये घेऊन गेली होतीस, बरोबर ना? तेव्हा ती म्हणते की हो, मी तिला घेऊन गेली होती. काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मला जरा एक गोष्ट सांगशील का? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? म्हणजे मिस इंदोरला जो तू फॅन म्हणजे स्प्रे केला होतास त्यामधून, त्यात नेमकं काय होतं? तो फॅन तुला कोणी दिला होता का? तेव्हा ती म्हणते की नाही, तो फॅन मला कोणी दिला नव्हता, तो फॅन तिथेच होता टेबलवर. मग त्यावर लगेच अर्णव म्हणतो की मग मला जरा एक गोष्ट सांगशील का? नेमकं त्या फॅनच्या बाबतीत काय होतं? म्हणजे मला एकच कळत नाही आहे की त्या फॅनच्या बाबतीतलं सत्य काय आहे? म्हणजे हे सगळं घडत होतं तेव्हा तू नेमकं काय करत होतीस? कारण की मला असा डाऊट आहे की हे ना काहीतरी त्या सौदामिनी देशमुखने केलेलं असणार आहे. म्हणजे त्या फॅनमधून काहीतरी लिक्विड स्प्रे केल्यासारखं झालं आणि तेव्हापासूनच मिस इंदोरला त्रास व्हायला लागला होता. नक्की काय झालं होतं? तेव्हा ती म्हणते की नाही, हे सगळं फक्त तिला चांगलं वाटण्यासाठी केलं होतं मी, दॅट्स इट, बाकी काही नाही. आणि तसंही तिचे डोळे जरासे असे अगोदरपासूनच झोपल्यासारखे झालेले म्हणून. पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे जीजू, की हे सगळं मी मुद्दाम केलं आहे का? म्हणजे ईश्वरीला त्रास देण्यासाठी मी हे मुद्दाम केले असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की नो नो, तू प्लीज काहीही गैरसमज करून घेऊ नको, मला तसं काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मला तुमच्या बोलण्यातून तर तसंच जाणवतं आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी बोलताय ज्याच्यामुळे इश्यूच्या बाबतीत मी हे सत्य केलं आहे असं वाटतं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही माझ्यावरती हा सगळा ब्लेम टाकताय का? तेव्हा तो म्हणतो की हे बघ, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड नम्रता, मी जस्ट तुला विचारले, आय जस्ट सिम्पली आस्क यू. तेव्हा ती म्हणते की नाही जीजू, पण तुम्ही मला असं विचारूच कसं शकता? म्हणजे हे सगळं मी केलं आहे असं तुम्ही इनडायरेक्टली मला बोलून दाखवताय, त्याच्यामुळे मला वाईट वाटतं आहे. खरंच मी असं करेन असं वाटतं आहे, ती माझी बहीण आहे आणि माझ्या लहान बहिणीच्या बाबतीत मी असं करेन असं वाटतं तुम्हाला? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई ताई प्लीज प्लीज शांत हो. अगं त्यांना असं काहीच बोलायचं नव्हतं. मला माहिती आहे की त्यांचं बोलणं हे जरा वेगळं असू शकतं, पण प्लीज अजिबात असं चुकीचं समजू नको. त्यांनी जरा तुला नॉर्मली विचारलं. तेव्हा ती म्हणते की नॉर्मली? इशू, अगं हा इतका मोठा आरोप केला आहे तर मी नॉर्मली कसं समजू? तेव्हा लगेचच आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ट्रस्ट मी, अगं मी खूप नॉर्मली विचारलं, मला जस्ट डाऊट होता म्हणून, बस, बाकी काही नाही. तेही नम्रतावर नव्हता मला डाऊट. ईश्वरी म्हणते की नाही सर, ॲक्च्युली तुम्ही खूप मोठी गलती केली काहीतरी. तुम्हाला असं का वाटतंय आणि तुम्ही उगीचच कशाला त्या प्रकरणाची जासूशी करायला जाताय? जाऊ दे ना, तुम्ही वेगळंच काहीतरी बोललं असाल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर, आर यू मॅड? असं काहीच नाही आहे, प्लीज समजू नकोस असं काहीही. आणि नम्रता, मी तुला नॉर्मली विचारलं जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, बाकी काही नाही, प्लीज तू चुकीचं समजू नको. त्यावेळेला मग आता तिथे आकाश येतो. आकाश म्हणतो की एक मिनिट, काय चाललं आहे? व्हॉट्स रॉंग विथ यू गाईज? तेव्हा मग नम्रता म्हणते की मी सांगते काय झालं आहे आकाश. माझ्याकडे आता जीजू आले आणि त्यांनी मला सरळ सरळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. मला ते सांगतायत की हे जे सगळं काही घडलं आहे ना, म्हणजे आज स्पर्धेमध्ये जे काही घडलं, ईश्वरीच्या डोळ्यांना इजा झाली ती माझ्यामुळे झाली असे वाटते त्यांना. तेव्हा मग लगेच ईश्वरी म्हणते की नाही नमुताई, प्लीज तू चुकीचा अर्थ काढू नकोस, त्यांना असं काही बोलायचं नाही आहे, प्लीज तू शांत हो, प्लीज असं चुकीचा काही समज करून घेऊ नको, असं ती तिला समजावते. त्यानंतर मग नम्रता म्हणते की पण मग असं करेन का मी? तेव्हा आकाश तिला म्हणतो की नम्रता प्लीज थोडं चिल हो, रिलॅक्स हो. तेव्हा मग ईश्वरी पण तिला समजवते की तू चुकीचा काही अर्थ काढू नको, प्लीज शांत हो जराशी. आणि नंतर मग ती नम्रताला म्हणते की नमुताई प्लीज शांत हो, तू चुकीचा विचार करू नको. आणि त्यावर आता अर्णव पण म्हणतो की हो, मलाही तेवढंच बोलायचं होतं, बाकी काही नाही. आणि नम्रता, तुला जर वाटत असेल मी तुझ्यावर ब्लेम करतोय तर असं अजिबात नाही आहे, प्लीज तू चुकीचं समजू नको, ओके? असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही चला माझ्यासोबत बाहेर, आणि ताई तुला जर काही असं वाटलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी, मी माफी मागते, असं बोलून ईश्वरी तिथून निघून जाते. आणि त्यानंतर मग आता आकाश तिला विचारतो की हे बघ नम्रता, प्लीज जरा शांत हो, तू अशी का रिॲक्ट करते? ती म्हणते की सर मग मी काय करणार, मलाच कळत नाही आहे, म्हणजे मला असा त्रास का झाला ते. अचानक मला येऊन जिजूने हे विचारलं ना, आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. मी या सगळ्या गोष्टींबद्दल कसं रिॲक्ट करू मला काहीच कळलं नाही.
तेव्हा तो म्हणतो की हो शांत हो, मी तुला पाणी देऊ का? तेव्हा ती म्हणते की नको, मला पाणी वगैरे काही नको, मी शांत बसते. तेव्हा मग ती गप्प बसलेली असते आणि नम्रताला मनातून आता खूपच भीती वाटत असते, कारण की जर काही प्रॉब्लेम झाला तर नेमकं काय करायचं हे तिला काहीही कळत नसतं आणि त्याचमुळे आता नम्रता ही तिच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर ईश्वरी बाहेर येते, म्हणते की अर्णव सर, हे सगळं कशाला केलं तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, अगं प्लीज समजून घे, मी असं काही चुकीचं बोललो नव्हतं जे तिच्या मनाला लागलं. तेव्हा मग ती म्हणते की मग तुमचं म्हणणं माहिती आहे मला, तुम्ही कसे हार्डली बोलता समोरच्याशी, समोरच्याच्या मनाला लागते, तुमचं टोनिंग कळतं. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की कमॉन मिस इंदोर, वेडी वगैरे आहेस का तू? अगं तुझ्याशी ज्या टोनमध्ये बोलतो ते मी त्याच्याशी बोलेन का, सांग मला. अगं मी तिच्याशी नॉर्मलीच बोललो, फक्त नॉर्मली तिला विचारलं, बाकी काही नाही. प्लीज त्यामध्ये चुकीचा अर्थ काहीही धरू नका. मग मी इतकं नॉर्मली बोलायला गेलो, मला कळलं नाही की तिला इतकं ते का मनाला लागलं. तेवढ्यात मग ईश्वरी म्हणते की पण तुम्हाला इतकी जासूची करण्याची गरज होती का? मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं ना की तो विषय तुम्ही सोडून द्या, मग आणखी कशाला तुम्हाला तो विषय वाढवण्याची गरज होती, सांगा मला. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर प्लीज स्टॉप. अगं असं काही चुकीचं नाही आहे, मी तिला इतकं राग येईल असं काहीच विचारलेलं नव्हतं. तेव्हा आकाश तिथे येतो, तो म्हणतो की गाईज प्लीज शांत व्हा. तेव्हा त्यात मामा येतो आणि म्हणतो की काय रे, काही गैरसमज झाला आहे का तुमचा? तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा, आता तुम्ही दोघंही, ईश्वरी दादा दोघंही शांत बसा, कारण की ती जरा सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे हे सगळं घडलं. पण प्लीज त्याचं तुम्ही अगदी चुकीचा अर्थ घेऊ नका, जे काही आहे ते आहे, प्लीज त्याचा तुम्ही इतका विचार आता करू नका, असं म्हणून तो आता समजावतो. मामा म्हणतो की अरे बाबा चला आता बस करा तुम्ही, आपला उद्याचा राऊंड असणार आहे आणि प्लीज तुम्ही आपापसामध्ये असे कोणतेही गैरसमज करून घेऊ नका बरं, आणि आपापसामध्ये वाद होतील असं काहीही विचार करू नका. आता उद्याचा आपला राऊंड असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थितच राहायचं आहे, लक्षात घ्या. तेव्हा इकडे आता मामाने असं सांगितल्याबरोबर वल्लरीने सौदामिनीला कॉल केलेला असतो. आता सौदामिनी ही वल्लरीला म्हणते की आता काय झालं आहे, तुम्ही काय विचार करताय ते सांगा. त्याचबरोबर वल्लरी म्हणायला लागते की मी तर तुम्हाला सांगतच होते, परंतु तुम्हीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी तुम्हाला बोलले होते त्यावेळेला की काहीतरी मी सांगते, आपण प्लॅनिंग करूया, पण तुम्ही रागाने माझा फोन कट करून टाकला होता. तेव्हा तिथे वल्लरीला ती म्हणते की आता बोला, काय बोलायचं आहे ते बोल मग आता. तर इथे अर्णव म्हणतो की हो, उद्याचा राऊंड जो असणार आहे तो फॅशन राऊंड असणार आहे आणि त्या फॅशन राऊंडमध्ये मला एक काम करायचं आहे, ते म्हणजे मला काहीतरी शिवायचं तर असणारच आहे, त्यामुळे मला त्या फॅशन राऊंडमध्ये माझ्या आईचं मशीन यूज करायचं आहे. तेव्हा मामा म्हणतो की म्हणजे सात्विका ताईचं मशीन तुला तिथे यूज करायचं आहे? तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, उद्या मला तेच मशीन यूज करायचं आहे आणि मिस इंदोर, आपण जे काही काम करणार आहोत ना त्या मशीन थ्रू काम करणार आहोत. असं म्हटल्यावर इथे आता ईश्वरी म्हणते की ओके चालेल, बढिया आयडिया आहे. तेव्हा मामा म्हणतो की आता तुम्हाला काय काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींची अगोदर तयारी करून घ्या, म्हणजे तुम्हाला काय करायचं काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे ठरवाव्या लागतील, त्यानंतरच मग बघता येईल काय करायचं ते. त्यावर आकाश म्हणतो की दादा, पण आपल्याला आता आयत्या वेळेला ते जे काही सरप्राईज राऊंड असेल ते कसं कळेल? मामाला अर्णव म्हणतो की हो सरप्राईज आहे, परंतु आपल्याला बघायला पाहिजे की नेमकं काय आहे ते. इथे वल्लरी म्हणत असते की मला तरी वाटतं आहे की आता ना अर्णवसाठी जो दुसरा राऊंड असेल सात्विक फॅशनचा तो असेल, म्हणजे फॅशन राऊंड, तर आपण एक काम करायचं. मला तरी असं गिल्ट फिलिंग येतं आहे की हे सगळं जे काही करतो आहे ना अर्णव, ते आपल्या आईच्या मशीननेच करणार आहे, कारण त्याला असं वाटतं की त्याने ही जी काही मशीन चालू केली आहे ती आईच्या आशीर्वादानेच चालू केलेली आहे, त्यामुळे आपल्याला आता त्या मशीनचं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ते सगळं तो करू शकणार नाही. सौदामिनी म्हणते की यू आर राईट, तो त्याच्या आईच्या मशीनच्या एकदम जवळ आहे आणि त्यामुळे तो हे सगळं करणं अगोदरच थांबवणार, त्यामुळे आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे असं की त्या मशीनपर्यंत तो पोहोचू शकणार नाही. त्याचबरोबर मग आता इथे वल्लरी म्हणायला लागते की हो, या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवाव्या लागतील. मग त्यानंतर मामी म्हणायला लागते की मी बघते पुढे काय करायचं ते, परंतु आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ती जी मशीन आहे ती मशीन कशी गायब करायची या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असू द्या. तर अर्णव म्हणतो की आता आपलं ठरलं की आईचं मशीनच यूज करायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, आपण जिंकण्याची पूर्ण कोशिश करायची आहे. त्याचबरोबर आता लगेचच यावर अर्णव म्हणायला लागतो की हो, कोशिश नाही करायची मिस इंदोर, आपल्याला 100% जिंकायचंच आहे. ईश्वरी म्हणते की हो अगदी बरोबर, आपण पूर्णपणे जिंकायचंच आहे आणि आपण जिंकू, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवते. त्यानंतर मग आता सगळेजण एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. सगळे म्हणतात की चला
लेट्स होप फॉर द बेस्ट असं म्हणून आता ते लोक सगळेजण एकमेकांच्या हातात हात घेतात. मामा, आकाश, ईश्वरी, अर्णव चौघंही एकमेकांचा हातात हात देतात आणि हा उद्याचा राऊंडही काहीही करून आपण जिंकायचं आहे असं एकमेकांना ते सांगत असतात. त्यानंतर आता दुसरा दिवस उलटलेला असतो आणि दुसऱ्या दिवशीच्या फॅशन राऊंडची सुरुवात झालेली असते. मग दुसऱ्या दिवशी ती अँकर म्हणते की हाय, प्लीज कम बॅक, आणि मी जीजी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या ग्लोबच्या फॅशन अँड ग्लोबच्या राऊंडमध्ये. आणि आजच्या राऊंडमध्ये आपल्याला दुसरी फेरी आहे ती म्हणजे लोककलेचा नवा अंदाज, नवं चॅलेंज. आणि आजचं जे चॅलेंज असणार आहे ते एकदम इंटरेस्टिंग असणार आहे, एकदम वेगळ्याच पद्धतीचं असणार आहे. आणि त्या राऊंडसाठी सगळे तुम्ही लोक तयार आहात का? आर यू रेडी ऑल ऑफ यू असं म्हणून आता सगळ्या जणांना ती पुन्हा चिअरअप करते आणि त्यानंतर मग सुरुवात करत असते. त्याचबरोबर आता हे सगळं होत असताना ती म्हणते की ऑल कंटेस्टंट रेडी, तुमच्याकडे आता पुढच्या अर्धा तासामध्ये स्पर्धा सुरुवात करायची आहे आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. आणि आपल्याला फॅशन राऊंडसाठी आता या स्पर्धेत काहीतरी काम करावं लागणार आहे, जे की अगदी युनिक आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून असं ती म्हणते. तर इथे अर्णवला ईश्वरी म्हणते की सर, आपल्याला अर्ध्या तासात राऊंडला उभं राहायचं आहे. तेव्हा आपलं मशीन अर्णव लगेच फोन करतो आपल्या PAला म्हणजे शिर्केंना म्हणतो की शिर्के, मी आपल्या मशीनबद्दल बोललो होतो, ते इथे मशीन आलं आहे का? तेव्हा शिर्के म्हणतात येस सर, आपलं मशीन तिथे केव्हाच पोचलं आहे. तिकडे आयोजकांकडे वगैरे दिलं होतं तेव्हा त्यांनी ते मशीन स्टोअररूममध्ये ठेवायला सांगितलं. अर्णव म्हणतो की स्टोअर रूम? शिर्के, ते मशीन स्टोअर रूममध्ये सेफ आहे ना? तेव्हा मग शिर्के म्हणतात की हो, म्हणजे ते मशीन तिथेचे लोक होते, त्यांनीच ठेवायला सांगितलं होतं तिथे स्टोअर रूममध्ये. आता त्याचबरोबर इथे काय करावं हे काहीही सुचत नसतं. त्यानंतर मग आता देवसरे, सौदामिनी आणि काही माणसं जी मशीन डिसमेंटल करणार असतात ती माणसं आतमध्ये शिरतात. आता देवसरे पटकन लॉक उघडतात आणि मशीन दाखवतात. हे बघा मॅम, हीच आहे ती मशीन. तेव्हा लगेच ती म्हणते की हो, अगदी जवळून ओळखलं आहे मी या मशीनला. चला आता वेळ न घालवता पटापट या मशीनला डिसमेंटल करायला सुरुवात करा. ती आता तिच्या त्या माणसांना सांगते की चला लवकर करा, त्याशिवाय पुढे आपलं काही काम होऊ शकत नाही असं म्हणून ती त्यांना ओरडायला लागते आणि लवकर करायला सांगते सगळं. तेव्हा आता ती म्हणते की आपल्याकडे वेळ फारच कमी आहे, एक पार्ट आहे तो अगदी वेगळा करा, हा पार्ट म्हणजे ही मशीन अगदी भंगार झाल्यासारखी करून टाका असं ती म्हणते आणि गालात हसत असते. अर्णव, आता मी बघते की या मशीनमध्ये तू कसा यूज करतोस आणि कसा तू या राऊंडमध्ये जिंकतोस ते असं म्हटल्यावरती इथे आता गालातल्या गालामध्येच ती हसत असते आणि खुश होत असते. वल्लरीच्या मनामध्ये आणि हिच्या सौदामिनीच्या मनामध्ये खूप काळं असतं आणि त्यांनी त्याला सुरुवातही केलेली असते. त्याचबरोबर इथे आता जो सेकंड राऊंड चालू होणार असतो तिकडे मीडिया, PR टीम सगळे काही आलेले असतात आणि प्रत्येक जे स्पर्धक असतात त्यांना ते अडवून विचारत असतात की तुमचं काय म्हणणं आहे, कोण जिंकणार आहे, या राऊंडचं विजेते कोण असणार आहेत. तेव्हा मग सगळ्यांचं बहुतेक करून उत्तर असतं की ईश्वरी अर्णव ही जोडी जबरदस्त आहे आणि तेच दोघंजणं या स्पर्धेमध्ये जिंकणार आहेत असे सगळेजण म्हणत असतात. त्याचबरोबर इथे आता काही लोक म्हणत असतात की आकाश आणि नम्रता यांच्यासाठी आमचं वोटिंग आहे. अशा प्रकारे आकाश आणि ईश्वरी या लोकांसाठीचं जे वोटिंग असतं ते जास्त असतं. तेव्हा मग जे रिपोर्टर असते ते म्हणते की बघा, सगळीकडे आपल्याला उत्तर मिळतं आहे ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांच्यासाठी. आता त्यांचं काय होतं आहे हे आपण स्पर्धेमध्ये जाणून घेऊया. नंतर इथे आता जी असते ती म्हणते की चला लवकरच आपल्या स्पर्धेला आता सुरुवात होणार आहे. आणि जे मशीन असतं सात्विक फॅशनचं ते मशीन हे स्टोअररूममध्ये असतं आणि मुद्दामच लगेचच देवसरेंना ती म्हणते सौदामिनी की मी बाहेर जाऊन बघते, तोपर्यंत तुम्ही इथे लक्ष ठेवा आणि अर्णव इथे यायला नको, यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा लगेचच देशमुख ही बाहेर जाऊन बघत असते आणि नंतर जी म्हणजेच ती अँकर हे स्पर्धा अनाऊन्स करत असते की जे स्पर्धक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी इथे जमायचं आहे आणि आपल्या जे राऊंडचे मेन जजेस आहेत ते जजेस आणि ज्युरी देखील इथे आता पोहोचलेले आहेत. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असं म्हणून आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जात असतात. तर इकडे आता देवसरे वाट बघत असतात. ते म्हणतात की चला लवकर करा, आपल्याला वेळ खूप कमी आहे. आणि मशीनचा एक पार्ट अगदी काढला जात असतो. जी म्हणत असते की आपण जे काही आज करणार आहोत ते एक शुअरली वेगळा आनंद असणार आहे. प्रत्येकजण हे स्पर्धेत एक वेगवेगळं काहीतरी चमक घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी प्रत्येकाला वेगळे काहीतरी करण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. तर सगळेजण आता बोला कोण आहे, म्हणजे
कोण कोणाला सपोर्ट करताय हे जरा पब्लिकने ओरडून सांगा. आता केबिनमध्ये जे काही सगळे बसलेले असतात ते ओरडायला लागलेले असतात. सगळ्यांच्या तोंडात नाव आहे ईश्वरी अर्णव, ईश्वरी अर्णव. आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यासाठी दोघांसाठीही खूप जास्त वोट्स असतात. त्यामुळे आता ईश्वरी अर्णव हे ऐकून थोडेसे एम्बॅरेस्ड फील करतात, कारण की त्यांना असं वाटत असतं की भरपूर पब्लिक आपल्या बाजूने आहे आणि आपण जिंकलंच पाहिजे. त्यांच्यासाठीही भरपूर लोकांचा सपोर्ट आपल्याला आहे हे त्यांना जाणवतं. ईश्वरी म्हणते की बघितलं सर, सगळेजण आपल्याला सपोर्ट करताय. अर्णव म्हणतो की मिस इंदोर राईट, आपल्याला असं वाटत होतं की आपल्याला सपोर्ट मिळणार नाही, पण भरपूर जण आहेत ज्यांचं आपल्याला भरपूर सपोर्ट आहे. तेव्हा मग आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि त्याला म्हणते की सर, मी आतापर्यंत समजून होते की आपण जिंकणार आहोत, पण आता आज जो काही या पब्लिकचा आवाज ऐकते ना, त्यावरून मला आणखीन अशी धगधग वाढली आहे, कारण की आपल्याला जिंकायला पाहिजे, भरपूर लोक आपल्या बाजूने आहेत, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवत असते. अर्णव गालातल्या गालात आता हसत असतो. त्यानंतर इथे आता वल्लरी पण मनातच खूप खुश झालेली असते. किती काही करू दे ईश्वरी अर्णव, तुम्ही दोघं जिंकणार नाही म्हणजे नाही. तर ईश्वरी अर्णव एकमेकांना सांगतात की आपण दोघं जिंकायचं आहे, आपण आपल्या सगळ्या पब्लिकसाठी जिंकायचं आहे, असं ती आता म्हणत असते. त्यानंतर तेवढ्यातच तिथून येते ती बाई सौदामिनी. ती म्हणते की हे काय, इतकी डोळ्यांना इजा होऊनही आज स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि तरीही काही माघार घेतलेली दिसत नाही आहे. ईश्वरी म्हणते की कशाला घ्यायची माघार, उलट या स्पर्धेमध्ये तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं ना, त्यावरून तर मी आणखी स्ट्रॉंग झाली आहे. मला तर आता असं वाटतं की मी जे काही माझ्याबरोबर झालं ना, त्यामधून मला लक्षात आलं की मी एकटी नाही आहे, बरेच जण आहेत माझ्यासोबत. आणि हे बघा, बाहेर जो पब्लिकचा आवाज आहे ना, तोही हेच सांगतोय की जिंकणार आहेत तर ईश्वरी आणि अर्णवचं सात्विक फॅशन. तेव्हा मग ती म्हणते की इतका कॉन्फिडन्स बरा नव्हे, अजून ही स्पर्धा सुरू झालेली नाही आहे. ईश्वरी म्हणते की नको होऊ दे स्पर्धा सुरू, पण मला पूर्णपणे विश्वास आहे की या स्पर्धेमध्ये मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि झालं म्हणायचं तुमचं तर तुम्ही विरोध करायचा किती तो करा, परंतु या सगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही जिंकणार, असं म्हणून आता त्या दोघीजणीही एकमेकींकडे बघतच राहिलेल्या असतात. त्याचबरोबर इथे आता अर्णवला हे सगळं बघून ईश्वरीचा कॉन्फिडन्स खूप भारी वाटत असतं. ती सौदामिनी गालात म्हणते की ठीक आहे, खरंच तुमचा कॉन्फिडन्स तर खूप भारी आहे, परंतु बघूया पुढे काय घडतं ते. ईश्वरी म्हणते की हो, तुम्हीही बघा आणि मी पण बघणारच आहे, चला अर्णव सर, असं म्हणून ती त्याला घेऊन जाते. आणि नंतर मग आता गालातल्या गालातच इथे सौदामिनी हसते आणि म्हणते की बघा आता तुमच्या मशीनचं काय होतं आहे ते, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये भाग पण घेता येणार नाही, तुम्हाला काहीच कळणार नाही की काय करायचं ते. तर इथे आता गालातच ती हसते आणि जी माणसं असतात ती भरभर हे सगळं करत असतात. तर सगळ्यांना आपापले डेस्क दिलेले असतात आणि त्या डेस्कवरती जी म्हणजेच अँकर सगळ्यांना यायला सांगते आणि म्हणते की ज्याने त्याने आपापले जे काही टेबल आहेत, जागा आहेत त्या बघून घ्या आणि लवकरात लवकर सगळ्यांना बसायचे. आपण आपल्या सगळ्या स्पर्धकांचं स्वागत करूया. विजय रुपाली सिल्क्रेस टेक्स्टाईल, त्यानंतर आकाश नम्रता, नंतर आकाश टेक्स्टाईल, त्यानंतर मग पुढची जोडी आहे ती म्हणजे ईश्वरी अर्णव सात्विक फॅशन्स, आणि नंतर मग नील आणि दीपाली दोघंही आहेत आपल्या सौदामिनी क्रिएशन्समधून. असे बरेचसे स्पर्धक असतात आणि मग सगळ्या स्पर्धकांचे स्वागत केलेले असते आणि स्पर्धेला आता सुरुवात होणार असते. ते मॅम म्हणत असतात की आता जी काही स्पर्धा सुरू होणार आहे त्या स्पर्धेमध्ये कोणीतरी एकाच मेंबरने भाग घेणं गरजेचं आहे. दोघांपैकी कोणीतरी एकच व्यक्ती या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. त्यामुळे आपल्याला आता लवकरात लवकर जी व्यक्ती हे सगळं करेल त्याला पुढे करायचं आहे आणि तुमच्यासाठी स्पर्धेचा वेळ असणार आहे फक्त 2 तास. त्या 2 तासामध्ये तुम्हाला जे काही क्रिएटिव्ह करायचे ते तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचबरोबर इथे आता सगळे स्पर्धक उभे असतात. हातामध्ये फक्त 2 तास आहेत आणि मग कसं काय करायचं हे त्या अचानक स्पर्धेमधूनच ठरणार असतं. त्यामुळे ती बाकीचे सगळे हे सगळं बघत असतात. त्याचबरोबर जीजी ही त्यांच्याकडे बघत राहते आणि म्हणते की ऑल आर यू रेडी, तेव्हा सगळेजण हो असं ओरडतात. त्याचबरोबर इथे आता जी बाई तुझा आशीर्वाद मधली असते ती मुलगी म्हणते की चला ईश्वरी आणि अर्णव फायनली दुसऱ्या राऊंडला सुरुवात झालेली आहे आणि दोघंजणही जिंकणार आहेत म्हणजे आहेत, काही झालं तरीही. आता मग हे सगळं होत असताना ईश्वरी म्हणते की अर्णव सर सगळं काही होईल व्यवस्थित, बघा तुम्ही. तर ती मुलगी जी असते ती म्हणते की गणपती बाप्पा, पहिला राऊंड तर ईश्वरी जिंकली पण दुसऱ्या राऊंडमध्ये पण ती जिंकली पाहिजे.
आणि आता मी फक्त तुझ्या पुढं देवा लावला आहे आणि जर पुढच्या राऊंडमध्ये ईश्वरी अर्णव जिंकले तर तुझ्या पुढं पेढंच आणून चढवते असं ती बोलते. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की मला सांगा, तुम्ही आईचं मशीन वापरणार तर आहात, पण तुम्हाला ते चालवता येतं का? तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट इज दिस स्टुपिड क्वेश्चन मिस इंदोर. मला ते चालवता येत नसतं तर मी आणलं असतं का ते इथे मशीन? मिस इंदोर, ते येतं मला चालवता. लहानपणी आई आमचे कपडे त्यावरच शिवायची आणि आई गेल्यानंतर मी आणि ताई आम्ही दोघंही त्याच्यावर प्रयत्न करायचो शिवण्याचा. तिथून मी शिकलेलो आहे. त्यामुळे अजिबात तू घाबरण्याची गरज नाही, समजलं? आणि हा कसला प्रश्न आहे तुझा स्टुपिड क्वेश्चन? मशीन चालवता येते की नाही, आणि तेही या राऊंडमध्ये उभं राहून विचारते तुम्हाला. ईश्वरी म्हणते की हां, म्हणजे असं स्टुपिड वगैरे काही नाही आहे, कारण काय ना, तुम्हाला मी मशीन कधी चालवताना बघितलं नव्हतं ना, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. तेव्हा अर्णव लगेच बोलतो की अच्छा, मला कधी बघितलं नव्हतंच. एक काम करतो, उद्यापासून सात्विक फॅशनमध्ये ऑफिसमध्ये ना बाकीचं काम देतो सोडून आणि ते मशीनच चालवत बसतो आणि कपडे शिवत बसतो. तेव्हा आता ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की बापरे, असं म्हणून ती आता गालातल्या गालात जोरजोरात हसायला लागते. आणि अर्णवला म्हणते की बरं, एक काम लक्षात ठेवा, सुई त्या दोऱ्यातून मशीनमधून गेली नाही तर एक काम करायचं, मशीनमधून जात नसेल ना तर थोडं असं जीप काढा आणि थुकी लावा, मग बघा कशी पटकन ते सुई दोरा ओला जातो. लगेच अर्णव म्हणतं की येऊ काही काय? तेव्हा ती म्हणते की येऊ नाही, बघा तुम्ही आज हे ट्राय करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते, ट्राय करा, असं ती त्याला आता सल्ला देते. आणि नंतर मग आता सगळे स्पर्धक हे रेडी असतात. त्याचबरोबर जीजी अँकर म्हणते की चला आता प्रत्येकाने आपापल्या डेस्कवरती, ज्यांना डेस्क अलॉट केलेत त्या डेस्कवरती चला यायला सुरुवात करा. त्यानंतर मग आता ईश्वरी तिच्या टेबलवरती येते आणि तिच्या टेबलवर जाऊन बघते तर त्या डेस्कवर त्यांचं सामान नसतं, मशीन नसतं. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे काय, म्हणजे हे आमचं सामानच नाही आहे किंवा आमचं टेबलच इथे नाही आहे. देवसरे हे आता तिथे मशीनजवळच असतात. त्याचबरोबर सौदामिनी ही तिथे येते आणि म्हणते की जा जा देवसरे, तुम्ही लवकर जा, तिकडे त्या अर्णवला अडवायला पाहिजे, काहीतरी कारण काढून त्याला अडवा. ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे काय, मला मगाशी शिर्के म्हणाले की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी घडतील आणि आता काय झालं तेच मला कळलेलं नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच अर्णवला टेन्शन येतं की करायचं तरी काय. तेव्हा देवसरांकडे सौदामिनी जाते की तुम्ही इथेच अजून उभे आहात, जा लवकर जा, लवकर त्याला थांबवा, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तिथून तो इथे आला तर सगळं बघून आणि प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्या माणसाने ती सांगते की चला लवकर कला डिस्मेंटल कळतंय का तुम्हाला? तेव्हा माणसं म्हणतात की मॅडम एक पार्ट काढावा लागतोय आणि जुनी मशीन असल्यामुळे जे काही सेटअप आहे ते अगदी वेगळंच आहे, म्हणजे काही समजतच नाही आहे सेटअप कसं करायचं आणि काय करायचं आहे. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणत असतो की ठीक आहे चालेल, तुम्हाला हे समजत नसेल तर मग आपण पुढे बघूया काय करायचं ते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की जरा शांत बस, थांब आपण बघूया. तेवढ्यात ईश्वरी अर्णव तिथे कल्ला करायला लागतात की आमचं मशीनच आलेलं नाही आहे. देवसरे म्हणतात की एक मिनिट, कसल्या मशीनबद्दल? तेव्हा तो म्हणतो की माझं आईचं मशीन आहे त्याबद्दल मी विचारतोय की ते मशीन अजून आलेलं नाही आहे, कुठे आहे ते मशीन? तेव्हा मग आता लगेचच देवसरे म्हणतात की मिस्टर अर्णव, तुम्हाला कळतं आहे का, त्या मशीन जर ते कुठे असेल तर आम्हाला त्याचं इन्स्पेक्शन करावं लागेल आणि आयोजकांनी हे सगळं ठरवलं आहे अगोदरपासून. तो म्हणतो की आमचं मशीन अगोदरपासून आलं आहे, मग का नाही केलं इन्स्पेक्शन? तेव्हा लगेचच तो म्हणतो की एक मिनिट, इन्स्पेक्शन करण्यासाठी तुमचं मशीन समोर असलं तरच आम्ही करू शकतो. आता तिथे वाद लागतात पुन्हा एकदा आणि मग लगेच तो म्हणायला लागतो की तुमचं काहीतरी चुकतं आहे, आमची स्पर्धा चालू होण्याच्या वेळेला तुम्ही अचानक इन्स्पेक्शन कसं करू शकता आणि हे सगळं कशासाठी? तेव्हा मग बाकीचे लोक म्हणतात की हे बघा, प्रत्येकाचं मशीनचं इन्स्पेक्शन झालेलं आहे. आता अर्णव हा ओरडतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरीही मला माझं मशीन माझ्या स्पर्धेसाठी हवं आहे म्हणजे हवं आहे, असं आता त्यांचं ठरलेलं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते मशीनला आता पूर्णपणे डिस्मेंटल केलेलं असतं आणि त्याच वेळेला मग ती सौदामिनी म्हणते की आता हे मशीन कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन टाका, म्हणजे कसं आहे ना, सगळं काही काम अगदी व्यवस्थित करता येईल आणि अगदी लपवून ठेवा कुठेतरी डकमध्ये, त्याशिवाय कळणार नाही. नंतर मग अर्णव हा सरांना म्हणतो, मेहता सरांना, की सर इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मेहता सर म्हणतात की मिस्टर अर्णव शिर्के, काय प्रॉब्लेम झाला आहे तुमचा? तेव्हा अर्णव म्हणतो की सर, मला माझ्या आईचं जे शिलाई मशीन आहे तेच वापरायचं आहे या स्पर्धेमध्ये. मग लगेचच अर्णव म्हणतो की सर थांबा, ते मशीन मी आणतो. तेव्हा मेहता सर पण परवानगी देतात की ठीक आहे, जा आणि तुमचं मशीन कुठे आहे ते घेऊन या, त्याशिवाय आपण स्पर्धेला सुरुवात करत नाही आहोत. मग ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही ते जे म्हणजे स्पर्धक असतात त्या बाजूने उठून आलेले असतात पुढे
त्याचबरोबर इथे आता जी 2 माणसं सौदामिनीची असतात ती अलगदच काहीतरी घेऊन चाललेली असतात आणि अर्णवला त्यांच्यावर जरा संशय येतो म्हणून तो मागे बघतो आणि तितक्यात शिर्के नेतात आणि म्हणतात की हे बघा अर्णव सर, इथे आहे तुमचं मशीन. आता ते मशीन तिथे नसतंच. अर्णव ईश्वरी घाबरतात की काय शिर्के कुठे गेले इथून मशीन. तेव्हा मग शिर्के म्हणतात की सर, इथेच तर आणून ठेवलं होतं, म्हणजे इथेच आणून ठेवायला सांगितलं होतं, नक्की गेलं आहे कुठे मशीन. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघं घाबरतात की स्पर्धेला सुरुवात व्हायला झाली आहे आणि मशीन गेलं तरी कुठे. तेवढ्यातच आता इथे तिथे शोधत असताना ईश्वरीला एका बॉक्समध्ये ते मशीन सापडतं. ती बघायला जाते आणि म्हणते की 1 मिनिट सर, काहीतरी गडबड गोंधळ नक्की आहे, त्याशिवाय असं काहीही घडणार नाही. मग त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की जी मशीन असते ती मशीन ही एका काहीतरी गोष्टीत लपवलेली आहे. त्यामुळे ईश्वरीला जे मशीनचे छोटे छोटे पार्ट्स असतात, हुक्स असतात, ते दिसत असतात आणि ते पाहिल्यानंतर मात्र इथे आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि ईश्वरी म्हणते की हे पार्ट्स इथे कसे काय आले. म्हणून ती तिकडे असलेला एक खोका असतो, म्हणजेच बॉक्स असतो, तो उघडून बघते तर त्यामध्ये मशीनला अगदी डिस्मेंटल म्हणजे सगळी तोडून मोडून ठेवून दिलेली असते. आता ते पाहिल्यावरती ईश्वरीला आता जबरदस्त धक्का बसतो. ईश्वरी आवाज देते की अर्णव सर, हे बघा मशीनचं काय झालं. आता ते पाहिल्यावरती ईश्वरीला खूपच वाईट वाटतं. आईच्या मशीनची अशी वाट लावल्यामुळे अर्णवला ऐनवेळेला काय करावं ना ते काहीही सुचत नसतं. आता ईश्वरी या सगळ्यामधून कसा मार्ग काढणार आहे, सगळं कसं मॅनेज करणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.